लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागात सुरुवातीलाच तुम्हाला सकाळी सकाळी शुभम करोती ऐकायला मिळणार आहे. मालिकेमध्ये नंदिनी देवाजवळ दिवा लावते संध्याकाळच्या वेळेला आणि शुभम करोती म्हणते. आता तिचं हे शुभम करोती म्हणणं मानिनीला फार आवडतं. शुभम करोती म्हटल्यानंतर मानिनी या नंदिनीचं कौतुक करत म्हणते, बाई नंदिनी, तू ही जी काही पद्धत सुरू केली आहेस ना, त्यामुळे ना खूप छान वाटतं बरं का. अगं तू खंड पडू देत नाहीस या पद्धतीमध्ये. दिवा मी लावायचे बाई, पण हे असं शुभम करोती म्हटलं ना की प्रसन्न वाटतं बघ घरामध्ये. नंदिनी म्हणते, संध्याकाळ झाली ना आई की काहीतरी हुरहुर लागते बघा मनाला. देवाजवळ दिवा लावून असं शुभम करोती म्हणलं की छान वाटतं आणि सगळे एकत्र पण येतात. काव्या म्हणते, हो ताई खरं आहे हे. मानिनी म्हणते, अगं काय ग, जीवा आणि पार्थला बोलवायचं ना मग इथे. अरे बापरे, दोघं तर खरं ऑफिसला गेले ना, मी विसरलेच होते. पिहू म्हणते, ए मामी, तू यंग दिसतेस पण तुझं वय होत चाललं बरं. आता ही काव्या म्हणते, काय तुम्ही पण मानिनी काकू. मानिनी ताई आता असं हात करतात ना तिला मारायसाठी नुसता. मग काव्या म्हणते, मानिनी काकू ऍक्शन नका करू, हिला खरंच एक फटका द्या. अहो ही फारच चुरू चुरू बोलायला लागली आहे. मला आणि पार्थला तर हल्ली फार चिडवते बरं. मग आता यांचं असं एक हसणं बोलणं दाखवलंय चर्चा. मानिनी म्हणते, बरं चला आता ऑफिसमधनं येतील सगळे भूक भूक करत. काव्या म्हणते, आता माझी परीक्षा झाली ना, मी हेल्प करते किचन मध्ये. पिहू म्हणते, आता काव्या वहिनीसारखी झणझणीत डिश होणार वाटतं. आता काव्या तिचा कान धरून म्हणते, पिहू आता तू खूपच चुरू चुरू बोलतेस हं. चल आता मला मदत कर बरं किचन मध्ये चुरचुरीत डिशेस बनवायला. असं म्हणून आता हे सगळे किचन मध्ये चालले जातात. नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते, देवा या घरात सगळ्यांचं भलं कर आणि जीवा मनापासून प्रयत्न करतायत ना, त्यांना यश हमखास मिळू दे देवा. आणि आधी स्वतःला त्यांना सिद्ध करायची संधी दे, कारण जीवामध्ये इतकी हुशारी नक्कीच आहे. संधी मिळाली तर ते नक्की त्या संधीचं सोनं करतील. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये नवीन कोणीतरी बेडेकर म्हणून आहेत, त्यांची एंट्री दाखवली आहे. चला आता तुम्ही या सीनची वाट बघत होतात ना, तर बघा. काव्य आता बेडरूम मध्ये येते आणि अंधार बघते. समोर असं छान प्रोजेक्टर वगैरे तयार केलंय या पार्थने. आता ते पिक्चर बघणार आहे, कुठला तरी मराठी सिनेमा, प्रेमाची गोष्ट. काव्य आधी विचारते पार्थला, हे सगळं काय आहे पार्थ, काय आहे हे सगळं. पार्थ म्हणतो, अरे हे आहे मूवी डेट. काव्या म्हणते, काय डेट. आता पार्थ बिचारा घाबरतो आणि म्हणतो, नाही तसं डेट नाहीये, पण पार्थ म्हणतो, नाही हो डेट नाही, मूवी नाईट म्हणायला हरकत नाहीये. तुम्हाला आवडेल का असं डेटवर जायला माझ्यासोबत. काव्या म्हणते, हो आवडलं असतं, पण जाऊ द्या आता माझा मूड नाहीये. आता लगेच हा पार्थ म्हणतो, असं काय करता, आता तर म्हणालात तुम्ही तुम्हाला यायचंय डेटवर म्हणून. काव्या म्हणते, आता गेलं माझा मूड. हो खरंच. अहो काय हो, मूवी डेट आहे का नाईट आहे हेच कन्फ्युजन आहे आधी माझ्या डोक्याला. तुम्ही सांगणार आहात का नीट काय आहे ते. पार्थ म्हणतो, काय या मांजरीला मला डिवचायला फार आवडतं ना. आता काव्य हसून म्हणते, हो आवडतं. आणि म्हणजे कसं ना पार्थ, थोडी गंमत केली मी तुमची. कसं आहे ना, तुम्ही छान छानच करता सगळं, परफेक्शनिस्ट आहात ना तुम्ही. पण काय आहे ना, तुम्ही केलेलं सगळं छान छान आहे असं जर मी म्हणायला गेले तर गंमत काय राहणार ना. मग पार्थ स्माईल करतो. काव्या म्हणते, बाय द वे मला सांगाल का, हे सगळं का केलं तुम्ही अचानक. पार्थ म्हणतो, तुमची परीक्षा होती, तुम्ही अभ्यास करत होतात इतके दिवस, रात्र रात्र जागत होतात, म्हणून आजची रात्र जरा स्पेशल, मूवी नाईट. काव्या म्हणते, वा वा व्हेरी नाईस. पण ही मूवी नाईट आहे ना देशमुख, त्यासाठी हे कॅन्डल डेकोरेशन हे कशाला. आता पार्थ म्हणतो, कॅन्डल लाईट मूवी डेट समजा. काव्या हसून म्हणते, वा रे वा, कॅन्डल लाईट मूवी डेट, क्या बात है. पण काय हो, कुठला पिक्चर बघायचा आहे. आता पार्थ म्हणतो, प्रेमाची गोष्ट. हे बघा मी चीज पॉपकॉर्न आणलेत. काव्या ते पॉपकॉर्न बघते आणि त्या पार्थचे गाल ओढत म्हणते, किती गोड आहात तुम्ही, चला चला आपण पिक्चर बघूयात, मूवी नाईट, चला चला बसा बसा. आता ही त्याच्या आधी तिथे जाऊन बसते. आता इकडे काव्याचा आणि पार्थचा सीन झाल्यावर नंदिनी जेवाचा सीन दाखवलाय. जीवा खुश होतो. आल्या आल्या नंदिनी नंदिनी करून खूप ओरडतो आणि हिला उचलून घेतो. आता जीवा ओरडून म्हणत असतो, नंदिनी नंदिनी मी खूप खुश आहे. नंदिनी म्हणते, काय झालं, प्रोजेक्ट मिळालं. जीवा म्हणतो, येस, मला मला प्रूव्ह करायची संधी मिळाली नंदिनी. तू म्हणत होतीस ना मदतीचा हात पुढे करा,
अगं नंदिनी तसंच झालंय. तू म्हणत होतीस अगदी तसं. तुला माहितीये ज्यांना म्हणजे कोणालाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नव्हता ऑफिसमध्ये तो प्रॉब्लेम मी चुटकीसरशी सॉल्व्ह केलाय. आणि तो मुलगा अगं ज्याला मी मदत केली ना, अगं तो मुलगा मला येऊन सॉरी म्हणाला. अगं नाही का तेव्हा माझे भांडणं झाले होते त्याच्याशी. नंदिनी तू म्हणतेस तसंच घडतंय माहितीये का? अरे यार मी खूप 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 जास्ती खुश आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा ना मला धम्माल वाटतंय यार. नंदिनी म्हणते, "दिसतंय जीवा तुमच्या चेहऱ्यावरनं." जीवा म्हणतो, "हे सगळं तुझ्यामुळे." तो हार परत मिळवलास नंदिनी तू आणि तुला माहित नाही माझ्या मनावरचा खूप भार हलका झाला गं. आधीसारखं वाटतंय मला आता. आधीच्या जीवा झाल्यासारखं. पण जरा टेन्शन आलं गं नंदिनी मला. आता तो खूप एक्सायटेड पण असतो आणि खूप टेन्शनमध्ये पण असतो. नंदिनीला तो म्हणतो, "ए नंदिनी यार मला या सगळ्याचं प्रेशर येतंय गं." नंदिनी म्हणते, "कसलं प्रेशर जीवा?" जीवा म्हणतो, "अगं काय झालंय, अगं रम्याने खूप प्रयत्न केले हा प्रोजेक्ट मला मिळू नये म्हणून, पण तो मलाच मिळाला गं. आता सगळ्यांचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असणार आहे. मी कसं काम करतो, कसं हे प्रोजेक्ट पूर्ण करतो, त्याचा जरा ओव्हरलोड झालाय यार आता." आता नंदिनी त्या ड्रेसिंग टेबल जवळ जाते आणि त्यातनं एक बॉल काढते आणि जीवाला असा पटकन तो बॉल देते. आता जीवा तो बॉल कॅच करतो. नंदिनी आता हे सगळं जे करते ना, त्यामुळे जीवाला जरा विचित्र वाटतंय. आता जीवा म्हणतो, "काय चाललंय तुझं नंदिनी?" जीवा तो बॉल त्याच्याकडे फेकते आणि म्हणते, "जीवा कॅच." आता जीवा तो कॅच करतो आणि म्हणतो, "काय चाललंय नंदिनी? अगं माझा स्ट्रेस तू वाढवतेस का?" नंदिनी म्हणते, "आणा इकडे." तो बॉल पुन्हा आणा इकडे. आता जीवा म्हणतो, "काय यार, काय चाललंय?" नंदिनी म्हणते, "द्या तर खरी तो बॉल." अहो जीवा, संधी पण अशी नकळतच चालून येते आणि ती अशी कॅच पण नकळतच करावी लागते. मग तो बॉल तुम्हाला पाण्यात टाकू देत किंवा हवेत उडू देत, तो कॅच करावाच लागतो ना. जीवा अहो या बॉल सारखं आपलं प्रेशर कॅच करायला शिका. लोक तुम्हाला टेन्शन देण्यासाठी नाउमेद करतील, वाटेल ते बोलतील, पण त्या गर्दीत न जाता तुम्ही अहो अशी उचल घ्या, उसळ मारा, सगळं टेन्शन दूर करा. छान सांगते नंदिनी जीवाला. जीवा तुम्हाला क्रिकेट आवडतं की नाही? ग्राउंडवर जेव्हा एखादा प्लेअर क्रिकेटची बॅट घेऊन येतो ना, तेव्हा किती जणांच्या नजरा त्या प्लेयरकडे असतात. पण त्या क्रिकेटरचं लक्ष फक्त बॉलकडे असतं. म्हणूनच तर तो छान खेळतो की नाही, त्याचं लक्ष त्या क्राऊडमध्ये नाही, त्याच्या खेळाकडे असतं. तुम्हाला काय करायचंय जीवा? प्रेशर शून्य करायचंय. मग बघा, यश तुमच्या पायाकडे चालत येईल. टेन्शन नाही घ्यायचं हो जीवा, असं हिला थोडक्यात सांगायचंय. जीवाला ते कळतं. जीवा म्हणतो, "कमाल आहेस यार नंदिनी, तू भारी समजवलंस हं मला. नक्की, मी हे सगळं नक्की फॉलो करायचा प्रयत्न करेल." असं म्हणून तो नंदिनीचा हात हातात घेतो. आता इकडे रम्या तनफन तनफन करत असते कारण तिला ते प्रोजेक्ट मिळालेलं नाहीये आणि लगे विदिन अ सेकंड तिची तनफन जाते पण बरं का. बघा आता रम्या तिच्या सगळ्या वस्तू फेकते, आपटते व स्वात्या म्हणत असतात, "अगं अगं काय करते रम्या, वेडी झाली आहेस का, काय चाललंय?" आता रम्या म्हणते, "राग काढते आई मी घरातल्या गोष्टींवर. मला प्रोजेक्ट नाही मिळाला आई. अगं ते प्रोजेक्ट मला पाहिजे होतं. मी किती मेहनत घेत होते त्या प्रोजेक्टसाठी, पण मामाने ते जीवाला देऊन टाकलंय." मग स्वात्या म्हणतात, "अगं काय ग रम्या, अगं याला पुत्रप्रेम म्हणतात, दुसरं काही नाही. तू कशाला या गोष्टी मनाला लावून घेतेस?" रम्या म्हणते, "अशा कशा मनाला लावून नको घेऊ. त्या ऑफिसमध्ये काय टाइमपास करायला जाते का मी? अगं आई मी मनापासून काम करत असते ग ऑफिसमध्ये आणि जेन्युनली मी मामाला रिक्वेस्ट केली होती की मला चान्स दे, मला एक्सपिरियन्स आहे, पण नाही, मामाने माझं ऐकलंच नाही." आता वसू आत्या म्हणतात, "ए बाई पोरी, मला माहितीये तू खूप छान काम करतेस, डेडिकेशनने काम करतेस, मला सगळं कळतं. अगं तू असा का नाही विचार करत आहेस रम्या? जीवाला विक्रमने हा प्रोजेक्ट दिला ते एका अर्थी बरं झालंय." रम्या म्हणते, "आई वेडी आहेस का? अगं यात काय बरं झालंय सगळं?" आता वसू आत्या म्हणतात, "मला एक सांग, जीवाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे का?" रम्या म्हणते, "त्याला झिरो अनुभव आहे हे सगळं करण्यात." वसू आत्या म्हणतात, "मग विक्रमने आता त्याला हा प्रोजेक्ट दिलाय, पण जेव्हा विक्रमला कळेल की आपण लायकी नसताना आपल्या पोराला हा प्रोजेक्ट दिलाय, तेव्हा तो स्वतःहून हा प्रोजेक्ट तुला देईल ना आणून पुन्हा. ए बेटा तू कशाला काळजी करतेस?" मग बघा रम्याचं अगदी विदिन अ सेकंड ते सगळं टेन्शन दूर झालंय. रम्या म्हणते, "हो ग आई, असं होऊ शकतं ना? अगो माझ्या डोक्यातच आलं नाही हे सगळं." "अगो खरंच की." व स्वात्या म्हणतात, "रम्या आता जरा स्वतःचं डोकं वापरायला लाग आणि बघ तो प्रोजेक्ट तुझ्याकडे कसा येईल आणि ती काव्या या घराच्या बाहेर कशी जाईल त्याचा विचार कर. रम्या आपलं ध्येय विसरायचं नाही कधीच, लक्षात ठेव. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पेनड्राईव्ह मधला डाटा रिकव्हर कर." रम्या म्हणते, "हो आई, त्या हॅकरशी बोलणं झालंय माझं, तो प्रयत्न करणार आहे. आई त्याने गॅरंटी दिली आहे, 100% तो डाटा रिकव्हर करून देणार आहे." व स्वात्या म्हणतात, "व्हेरी गुड रम्या, व्हेरी गुड. या वेळेला तर हे व्हायलाच हवंय.
आता आपण नाउमेद नाही व्हायचं, आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत राहायचे. आता या काव्याचा बॉयफ्रेंड शोधून काढायचाच आहे आपल्याला. आणि प्रेक्षकांनो, येत्या 15-16 डिसेंबरला काव्याचा बॉयफ्रेंड आपल्याला म्हणजे समोर आलेला दिसणार आहे. यांना कळणार आहे दोघींना आणि यांचं प्रेमाचं प्रकरण बाहेर येणार आहे असं म्हणतायत. आता या मालिकेत जेव्हा हे सगळं खरं दाखवतील तेव्हाच कळेल. अचानक इतक्या दिशा फोडतात ना मालिकेला, की आपल्याला काय चाललंय नेमकं कधी-कधी कळतच नाही. आता इकडे बघा काय चाललंय. यांचं पिक्चर पाहणं चाललंय, एन्जॉय करणं चाललंय. पार्थ मध्ये-मध्ये असा तिच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न करतोय. तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतोय पार्थ, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि ते काव्याच्या आता अचानक लक्षात येतं. आता काव्या खूप जवळ जाते पार्थच्या वगैरे, वगैरे हे आपण कालच्या प्रोमोत बघितलं होतं. पार्थ आता मुद्दाम तिच्या हातात एक पॉपकॉर्न देतो. आता हे प्रेमाचे सायन्स वगैरे एकमेकांना त्यांना प्रेमाचे हे जे काही सायन्स आहेत ना ते त्या दोघांना कळत आहे, म्हणजे प्रेमाच्या खाणाखुणा यांना कळत आहेत. आता इथे ना जरा स्वप्नपूर्ती पूर्ण होते पार्थची असं दिसतंय. आणि आता या क्षणाला पार्थला असं वाटतंय की काव्याला त्याने केलेली खूण समजली आहे आणि काव्या आता अशी अशी हळूहळू त्याच्या जवळ येते असं तो स्वप्न बघतो. मी तुम्हाला कालच म्हणलं होतं कदाचित हे स्वप्न पण असू शकतं आणि एक्झॅक्टली तेच झालंय. हे असे फुगे बिगे उडताना दाखवले ना की समजून घ्यायचं हे सगळं स्वप्न आहे. काव्याला आता ते लक्षात येतं की पार्थ काय एक्सपेक्ट करतोय तिच्याकडनं आणि काव्या थोडी भानावर येते आणि मग त्याच्या गालावर थोड्या चापटा मारते. हे सगळं तुम्हाला एका गाण्यामध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. तू जराशी हे उराशी हे गाणं तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहे. आता पार्थ जागा होतो आणि पिक्चरकडे पाहायला लागतो आणि त्याला कळतं की हे सगळं स्वप्न आहे आणि मग तो जरा बोर होतो आणि मग झोपी जातो. आता ही काव्या खूप वेळ ते एन्जॉय करते मूवी आणि तीही झोपी जाते. आता दोघेही असे एकमेकांच्या खांद्यावर झोपलेत असं त्यांनी दृश्य दाखवलंय. आता लग्नानंतर होईलच प्रेम असं टायटल असल्यामुळे काय असणार प्रेक्षकांनो, दुसरं अपेक्षित आपण दुसरं काही करू पण नाही शकत. आता यांची जवळीक प्रत्यक्षात कधी येईल त्याची आता आपण वाट बघू. ही सगळी बडबड यासाठी कारण इथे फक्त गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय ना म्हणून. तर अशा पद्धतीने यांची मूवी नाईट झोपेवर संपली. इकडे नंदिनी सकाळी अंघोळ करून येते तर जीवा त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो. जीवाने खूप पसारा केलेला असतो तिथे बेडवर. नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आणि म्हणते, काय हो पसारेवाला, केवढा पसारा केलाय तुम्ही. जीवा म्हणतो, ए यार नंदिनी मी टेन्शन मध्ये पसारावरनं मला वाद नको घालू प्लीज. नंदिनी म्हणते, शी बाबा मजाच गेली सगळी. जीवा म्हणतो, कसली गंमत. नंदिनी म्हणते, शी बाबा तुम्ही ना सगळी माझी गंमतच घालवली. मी नेहमी वाद घालते ना तुमच्याशी पसाऱ्यावरनं, आता मला वाद घालायचा होता तर तुम्ही गंमतच घालवली. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, मला ते आठवलं ना की हसू येतं. जीवा आता असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते, काहीतरी सगळी गंमतच गेली. किती पसारा वाढवलाय तुम्ही खरंच कामाचा. जीवा म्हणतो, हो ना तेच तर टेन्शन आहे मला. नंदिनी म्हणते, एक काम करा, कडक चहा प्या माझ्या हातचा, सगळं टेन्शन पळून जाईल, घ्या घ्या. जीवा म्हणतो, थांब ना नंदिनी, मी नंतर घेतो ना चहा. अगं माझं काम पूर्ण व्हायला हवं ना. अगं मला आजच्या आज हे सगळं काम द्यायचंय ग करून. नंदिनी म्हणते, सगळं होईल, हा चहा थंड झाला तर मी गरम नाही करणार पुन्हा. चला घ्या बरं, घ्या म्हटले ना चहा. जीवा आता नंदिनी सोबत चहा घेतोय आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने फुर्र फुर्र करून. नंदिनी त्याला शिकवते की तसा नाही घ्यायचा चहा, असा फुर्र करून प्यायचा आणि मग दोघेही फुर्र करून चहा पितात. जीवा काम सोडून थोडंसं एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. नंदिनी लागते हसायला. आता जीवा तो चहाचा कप खाली ठेवत असतो चहा पिणं झाल्यावर. नंदिनी त्याला म्हणत असते की जीवा असे ना छान हसत राहा, सगळं काही छान होईल मग. जीवा म्हणतो, हो अगं, जेव्हा मी असं प्रेझेंटेशन दिलं मस्तपैकी सगळे इम्प्रेस झाले पाहिजे. ते सुरेश बेडेकर आहेत ना ते येणार आहेत बघ प्रेझेंटेशन बघायला. आता नंदिनीचे सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट असतात बाबा प्रेक्षकांनो. नंदिनी लगेच म्हणते, सुरेश बेडेकर कोण. जीवा म्हणतो, अगं मी ज्यांच्या समोर प्रेझेंटेशन देणार आहे ना ते आमचे क्लायंट आहे. आता नंदिनी विचार करते, हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आता बोलता बोलता जीवाचाच हात लागतो त्या कपाला आणि त्या प्रोजेक्ट पेपरवर सगळा चहा सांडतो. नंदिनी पटकन फडकं घेते ते पुसायला टिपायला. आता जीवा चिडून म्हणतो, अरे यार शेट शेट शेट. अगं अगं नंदिनी यार हे सगळं चहा इथे सांडला बघ. नंदिनी म्हणते, अरे 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 तुम्ही किती किती टेन्शन घेताय, थांबा जरा, असं नका टेन्शन घेऊ, चहा सांडू द्या सांडला तर. हे बघा तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, पेपरवर चहा सांडला तर काही टेन्शन नाहीये, तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय तिथे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी ती फाईल पुसते बरं. आता जीवा त्याचं काम करतोय पण नंदिनी विचार करते, किती टेन्शन घेत आहे हे प्रेझेंटेशनचं आणि हे सुरेश बेडेकर कोण असतील, मला असं का वाटतंय यांचं नाव ऐकल्यासारखं.
नंदिनी असा विचार करते आणि दुसऱ्या क्षणाला ती किचन मध्ये दिसते. आता हा मालिकेचं शेवटचं सीन बघताय तुम्ही. काय झालंय प्रेक्षकांनो, पार्थचं स्वप्न वगैरे वगैरे या सगळ्यामध्ये खूप त्यांनी थरार रंगवलाय. आज रविवार आहे की नाही, मग जरा संडे पण एन्जॉय करा आणि रिव्ह्यू पण लाईक करा हो माझा. आता नंदिनी येते आणि सांगते मानिनीला, आई आज 3च माणसं आहेत ना जेवायला? आता मानिनी म्हणते, "हो अगं, आपण तिघेच आहोत. पण काय गं, जीवाने टेन्शन घेतलं का गं प्रोजेक्ट पूर्ण करायचं?" नंदिनी म्हणते, "हो ना आई, किती टेन्शन घेतात ते. मलाच कधी-कधी पॅनिक व्हायला होतं." मानिनी म्हणते, "अगं हो बाई, मलाही टेन्शन येतं. तुला माहिती का, आपला जीवा जेव्हा असा मस्त मौलासारखा वागतो ना, तेव्हा सगळं काही छान करतो. पण टेन्शनमध्ये असला की फार गडबड करतो बाई." आता या दोघी सासा-सुनांची स्वयंपाकाची पण गडबड दाखवली आहे आणि त्यांच्या चर्चेची पण अशी रंगत वाढवली आहे. आता या मानिनी बोलता बोलता जीवाचा एक इन्सिडेंट सांगतात नंदिनीला. मानिनी म्हणते, "अगं टेन्शन घेतलं ना जीवाने की तो घोळ घालत राहतो. तुला एक गंमत सांगते बघ. तो कॉलेजमध्ये होते ना जीवा आणि पार्थ, तेव्हा असंच काहीतरी झालं होतं बघ. विक्रमला ना खूप महत्वाची मीटिंग होती. शहराच्या बाहेर जायचं होतं त्यांना आणि इकडे 2 साइट्स चालू होत्या त्यांच्या. मग ह्यांनी काय केलं, एका साइडची जबाबदारी जीवाला दिली आणि दुसऱ्या साइडची जबाबदारी पार्थला दिली. आता जीवा या आधीपासनंच म्हणजे या सगळ्यात रस जीवाला नव्हता. पार्थला होता रस या कामामध्ये. त्यामुळे पार्थने ती जबाबदारी चांगली सांभाळली. पण आपल्या जीवाने घेतलं बाई टेन्शन आणि घातला घोळ. त्याला सांगितलं होतं ना साईटवर माल पाठव, तर त्याने काय केलं, ती ऑर्डरच चुकीच्या ठिकाणी दिली. चुकीचा पत्ता प्लेस केला आणि जेव्हा त्याला स्वतःचा हे सगळा घोळ कळला ना, चूक कळली ना, तेव्हा त्याने या सगळ्याची सारवासारव करायचा प्रयत्नही केला. त्याने काय केलं, सगळी चूक सारवासारव करायला म्हणजे पुन्हा ऑर्डर दिली आणि त्या पुन्हा ऑर्डर देण्यासाठी बाबांना कळू नये म्हणून मित्रांकडनं पैसे घेतले. आता नंदिनी म्हणते, "अरे बापरे! मग काय?" मानिनी म्हणते, "मग काय, मित्रांचे पैसे द्यायसाठी 2 महिने स्वतःचा पॉकेट मनी देत होता हा." अगं खरं काय घडलंय, काय नाही हे कळू नये ना कोणाला म्हणून. आता विक्रमला तर कळणारच होतं, ज्याच्याकडनं ऑर्डर घेतली त्या माणसाने विक्रमला सगळं सांगितलं. मग काय, विक्रम चिडले, खडसावलं जीवाला. मग काय, जीवा घळा-घळा रडत होता, गंगा यमुना वाहत होता. पण कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचं नुकसान करून ठेवलं त्याने. नंदिनी म्हणते, "अच्छा, ही त्यांची जुनी सवय आहे वाटतं. स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, पण आनंद निवास वाचवलं त्यांनी." मग मानिनी नंदिनीला प्रेमाने म्हणते, "हो बाई, त्याची आहे खरी ही सवय जुनी, पण तू आहेस ना आता त्याच्या आयुष्यात. त्याच्याकडनं काहीही घोळ झाला तरी तू काही ना काही शक्कल लढवशील आणि त्याला बरोबर ताळ्यावर आणशील बघ. विश्वास आहे मला नंदिनी तुझ्यावर." आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो छान दाखवलाय त्यांनी. आता जीवा निघालाय प्रोजेक्ट करायला, प्रेझेंटेशन करायला आणि देवाजवळ प्रार्थना करतो. मग नंदिनी त्याला समजवते, "भीती वाटली ना जीवा, डोळे घट्ट बंद करा आणि आवडत्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा." आता असं म्हटल्यावरती हा काय करतो प्रेझेंटेशन करताना ते बघूयात. इकडे रम्या जीवाचं प्रेझेंटेशन फ्लॉप करायचे पूर्ण प्रयत्न करणार आहे. इकडे काव्या घेणं न देणं त्या पार्थला टेन्शन देते आणि म्हणते, "आज तुम्ही आहात आनंदी पार्थ, पण उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं तर?" याला उगाच टेन्शन आलं ना, तो म्हणतो, "का बरं जाईल माझ्या चेहऱ्यावरचं हसू? काय होणार आहे असं?" आता काय होणार आहे ते येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच प्रेक्षकांनो. ह्यांच्याकडे कितीही टेन्शन असलं तरी आपण मात्र मालिका एन्जॉय करू बरं का. माझ्या रिव्ह्यूला प्लीज मनापासून लाईक करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आजचा रविवार पण मस्त एन्जॉय करा प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.